फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजपासून आपण विदर्भ सिरीज चालू करतो आहे। त्यात आपला पहिला पदार्थ आहे सांबारवडी। त्याकरता आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, यालाच सांबार म्हणतात। मी इथे एक जोडी यूज केली आहे। घोळण म्हणजे तांदळाचे पीठ, तीळ, हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन, ओवा, लसूण, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि शेंगदाणे। चला तयार करूया आपली सांबारवडी। सर्वात प्रथम आपण पीठ तयार करून घेऊया। त्याकरता मी इथे 2 वाटी हरभरा डाळीचे पीठ, त्यामध्ये अर्धा वाटी घोळण, थोडा ओवा हाताने कुस्करून केलेला, चवीपुरते मीठ, हळद, तिखट, धने पावडर आणि गरम तेल म्हणजेच मोहन टाकून पीठ मिक्स करून घ्यावे। यामध्ये तुम्ही थोडे तीळ पण वापरू शकता, हे ऑप्शनल आहे। पहा, असं मऊसूत गोळा भिजवायचा आहे, जसं आपण चपाती करता भिजवतो। पण हा जास्त पातळ नको, थोडा जाडसर ठेवावा। तुम्ही नुसतं मैदासुद्धा वापरून पीठ भिजवू शकता। सांबारवडीचं सारण तयार करण्याकरता आपण शेंगदाणे पहिले भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याला मिक्सरमधून बारीक करावे। तीळ आपण मंद आचेवर 5 मिनिटं भाजावे। त्याला जास्त कुरकुरीत नाही करायचं, फक्त थोडं हलकं परतून घ्यायचं। आपलं तीळ भाजून तयार आहे। आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। फोडणी करता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, हिंग टाकून शिजू द्यावे। आता यामध्ये हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर टाकून मिक्स करावे। याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यावे। वाव, काय मस्त सुवास येतोय। आता यामध्ये भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा कूट आणि खोबरा किस टाकून मिक्स करावे। पहा, किती सुरेख आपलं सारण तयार झालं आहे। दिसायला पण छान दिसतं आणि हे नुसतं खायला पण छान लागतं। आता आपण पाती लाटून घेऊया। पाती गोल न लाटता अशी उभ्या आकाराची लाटून घ्यावी। आता यामध्ये सारण भरूया। थोडा काळा मसाला वरून टाकावा। आता यामध्ये सारण भरून दोन्ही बाजूनी छान फिक्स करूया। हे अशा पद्धतीने मी सारण भरून व्यवस्थित ही फिक्स करून घेतले आहे। आता हिला तळून घेऊया। वडी तळताना मंद आचेवरच थोडी खुसखुशीत होतपर्यंत तळून घ्यावी। तयार आहे आपली गरमागरम सांबारवडी। हिला तुम्ही गरम गरम कढी, ताक किंवा रायतासोबतही खाऊ शकता आणि मजा करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटू पुढच्या भागात। बाय।